नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। कोण कुणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। कुणाचीही युती झाली तरी भाजप आणि महायुतीच निवडणूक जिंकणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, राज ठाकरेंची भूमिका निर्णय नाही, संजय राऊतांची माहिती। काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत, ज्याचं नेतृत्व दिल्लीत ते दिल्लीत निर्णय देखील घेतील, राऊतांचं वक्तव्य। माध्यमात बातम्या चालत आहेत असं काहीही बोललो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कुणी नाही, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। मनसे प्रवक्त्यांना माध्यमांशी बोलण्याची राज ठाकरेंनी दिली परवानगी, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या राज ठाकरेंच्या प्रवक्त्यांना सूचना। मुंबईत झालेल्या बैठकीत सूचना, याआधी युतीबाबत न बोलण्याचे होते आदेश। युती करताना राज ठाकरे काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका काय हे नक्की विचारतील। कर्नाटकात शिवरायांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेस सरकारला जाब विचारतील। राज ठाकरे मवियात जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उबाटा गटाला आधी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, नवनाथ बन यांची टीका। मनसेसोबत आमची कोणती युती नाही, मनसेसोबतच्या युतीबाबत मवियात चर्चा नाही। मवियात फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही स्वबळाचा सूर। मविया नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांची भूमिका। आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शिष्टमंडळात शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार। दुपारी एकत्रित पत्रकार परिषद होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक। वरळी डोममध्ये सायंकाळी बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटलांना प्रश्न केल्यावर भाजपाकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू, माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला, धनगेकरांचे आरोप। गुंड पक्षाशी संबंधित असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे, धनगेकरांनी गुंडाला विरोध केला, भाजपला विरोध केलेला नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। धनगेकरांवर हल्ल्याची भीती, धनगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार, रोहित पवारांचा इशारा। अजितदादा आणि भाजपच्या काही घटकांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर, संजय राऊतांची टीका। मुंबई पालिकेत संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाकडून मोठा भ्रष्टाचार प्रकरणात एकदा जेलमध्ये गेल्यात राऊतांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुरत चव्हाणांची टीका। 100% हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे जिहादी असतात, संग्राम जगतापांचं वादग्रस्त वक्तव्य। तर मुस्लिम समाजाकडून जगतापांविरोधात परभणीत तक्रार दाखल। दरम्यान स्थानिक आणि राज्य पातळीवर बोलताना जातीवाचक बोलू नका, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। संग्राम जगताप काहीही बोलून समाजात तेढ निर्माण करतात, दिवाळीत लोकांना जिथून खरेदी करायची लोक तिथूनच खरेदी करतात, इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया।